हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतो आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडासा खास आहे. आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसं विशेषत्व आहे. आज काहीतरी वेगळेपण जे डेली बेसिसवर आपण आपल्या ब्लॉगमध्ये करत असतो, की आपल्या बच्चूचा डेली रुटीन याप्रमाणे ब्लॉगचा स्टार्ट केला आहे. पण आजच्या ब्लॉगमध्ये आपण डेली रुटीनबद्दल नाही आहे, तर आज तुम्हाला माझ्या कपड्यांवरून थोडासा एक अंदाज येत असेल. मी ऑफिसचे कपडे वगैरे घातले आणि मी निघालो आहे मुंबईला. कशासाठी? तर मुंबईला आज आमची ॲन्युअल मीटिंग आहे, म्हणजे वर्षातून एकदा होत असते. त्यासाठी मीटिंगला जायचं आहे. तर त्याच मीटिंगच्या संदर्भाने आम्ही सगळे निघालो. आता जाता मला इथून आमच्या ऑफिसचं जे गोडाऊन आहे तिथे जायचं. तिथे जाऊन आमचे सिकंदर साहेब असतील, आमचे तिवारी सर असतील, त्या गाडीमध्ये वगैरे बसायचं आणि आम्ही 4-5 जण आहेत. महेंद्र सर असतील, आनंद सर असतील, आम्ही एक 4-5 लोक आहे जे गाडीमध्ये निघणार आहोत. तर हा ब्लॉग आम्ही शेवटपर्यंत करणार आहोत. त्याच्यामध्ये कुठे कुठे मला शूट करता येईल तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहा आणि असंच प्रेम भरभरून व्हिडिओला देत राहा. मित्रांनो, आम्ही पोचलो आहे गोडाऊनला, म्हणजे मी पोचलो आहे गोडाऊनला. माझे मित्रमंडळी, हे बघा, हे आमचं गोडाऊन आहे. हा गोडाऊनचा परिसर आहे, पार्किंग एरिया आहे. हे बघा, मुंबईला जाण्यासाठी आमची ही गाडी रेडी आहे. आणि आमचे सगळ्यात विश्वासू सहकारी, आमचे जिवलग सिकंदर साहेब, आजचे ड्रायव्हिंग करणारे आणि आमच्या कंपनीचे GM जनरल मॅनेजर तिवारी सर, वो भी हमारे साथ है. तर मित्रांनो, आम्ही आता मुंबईला जाण्यासाठी निघतो आहे. अजून आमच्या 2 सहकाऱ्यांना घ्यायचं आहे आम्हाला. ते म्हणजे एक मिस्टर आनंद आणि मिस्टर महेंद्र. चला भेटूया. मग सिकंदर, किती वेळ लागेल आपल्याला मुंबईला जायला? 2 कम्प्लीट गेलं तर मी जाते 2 तासात. चला, म्हणजे आता गाडी पळवत नाही. 8:45 वाजले. ही गाडी जास्त भागत नाही, लक्षात ठेवा. काय काय ही गाडी कशी आहे, हलकी. बाजूनं वालव गेली ना अशी होती. आनंद साहेबांचा फोन आला. आवाज करून बोलता ना, मग मी म्हटलं माझा आवाज लई आहे म्हटलं. मग एकच मिनटं. हा बघा, भक्ती शक्तीचा नॅशनल फ्लॅग. महेंद्र सरांचं उरकलंच नव्हतं. त्यांना फोन केला तेव्हा, म्हणजे मी निघलोय घरून आणि ते म्हणतात अजून आंघोळण ते करायचंय. म्हटलं उरका पटकन आता. चला, आमच्या ऑफिसचे पुढचे सहकारी ज्यांना मला पिकअप करायचं आहे, ही त्यांची रूम आहे. आणि उरकतात या पटकन. अच्छा, परत रिटर्न घ्यायची का? गाडी बघा इकडून. थांबा. हे बघा, हेच ते पर्सन आमचे जे चौथे योद्धा आम्हाला गाडीमध्ये घ्यायचे होते. मिस्टर महेंद्र सर, गुड मॉर्निंग. सकाळी मार खाल्ला असता, मी बोलणे खाल्ले असते दुसऱ्याचे. का? एक जण फोन काढत होता. अच्छा, म्हणजे तुम्ही तिथून रिटर्न यायचं कसं पण बघणार, फक्त आमची लावायची ते लावणार. तुम्हाला एक काम करूया ना, मग मला पहिल्याच्या पहिलं आमंत्रण आहे.
आपलं आपण पे खर्च करतो ते घेऊन ठेवतो यावर. ऐका ना मग एक काम करू तिवारी सर, एक काम करायचं ना आपण थोड़ा क्यों पता है क्या, आनंद को भी प्रॉब्लम है, मेरे को भी प्रॉब्लम है, और तो अगर सिकंदर सर को लेट होता है तो अपन जल्दी कभी सिकंदर साहेब आपल्याला सोडून जाणारच नाही कुठं बघा. नहीं ये साइन करावं नाही पण मला नाही वाटत का आता इथं मीटिंगच्या आधी जर पेले तर नंतर राडा करतील ना. नाही त्याच्यानंतर त्या सरची मीटिंग के पहिले पिठातो. नाही नाही आता तरी हाँ तब मीटिंग के पहले पीना चाहिए थोड़ा. जब बैठने के बाद मैं डायरेक्ट बोलेगा या डाव्या साईडला घ्या, डाव्या साईडला ठीक आहे इथं मागं गाडी आहे, बाईक आहे मागे, दमाने अशा ठिकाणी थांबले ना भाऊ. ए त्याला गाडी नाही माहिती, आता माहिती फोन करतो मी. मी उतरतो थांबा. इकडे या, इकडे या, इकडे या. माग बघा माग. त्या गाडीच्या पुढे आनंद पुढे मस्त शेळी कटिंग करून आहाहाहा. ब्लॅक ड्युटी झालं. बघा बघा हे आमचे पर्सन, नेक्स्ट पर्सन आनंद मिस्टर आनंद भाऊ. भाऊ चला आमची गाडी भरली आता. रिलॅक्स राहिलं तुम्ही असं ठेवतो. काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला मस्त ब्लॅक पाणी हा. पुढे 40-50 रुपयाला बाटली भेटते बघा. मग घ्या ना पाणी. मला वाटलं तुम्ही गोडामध्ये पाणी घेतलं असेल. इथं कुठे घेतलं तिथं टपरी बंद होती म्हणून कुठं तिथं मी रोडला उभारल्यावर तुमच्यावर जबाबदारी टाकणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे आता. इथं पुढे थांबवा गाडी. कुठे भेटेल, इथे नसेल ना. अच्छा हे आनंद सर आजच्या दिवसाबद्दल म्हणजे मीटिंग बद्दल तुमचं काय नाही. आमची नव्या माणसासोबत पहिली जुन्यांना मग ठेवलंय. नव्या माणसांसोबत पहिली ते तिवारी सारखी आहे. तिवारी सारखी बी मुझे लगता है दुसरी है ना मीटिंग. हाँ अरे बीच में होते थे ना. उसका सब सही है. बस पाहिजे नाही नाही मुक्त घेणारच आहे. तो इसका 1000 रुपये पावती पड़ा तो चलेगा क्या सर? चलिए काय 1000 रुपये पावती पड़ा तो चलेगा क्या क्यों? रनिंग का? हाँ? हाँ, नाही नाही मेरे को गाड़ी- प्रॉब्लम नहीं. गाडीवर कंप्लेंट नाही पाहिजे साहेब. हाँ, मग सावकार जावं हा लागतं. सावकार चला काही इश्यू नाही तिकडे काय 1000 रुपयाची पावती नाही नाही काही एक रुपये किनायचं ना त्या गाडीवर काही क्लेम नाही पाहिजे. काही एक सांगते तुम्हाला. नाही, 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 काही सांगायची गरज नाही. फक्त ते सावकार देणार. आपण हा. काय करत नाही. हे म्हणतोय ते नवीन गाडी आहे त्याची स्पीड ओव्हरटेक नाही ट्रॅफिक नसून करत आहे. सिकंदर जी एक तो ब्राह्मण आदमी है, कोई डाक नहीं लगना चाहिए. वो जिंदगी का हो या चाहे का कार का. डायरेक्ट ऑनलाइन आता है मोबाइल पे. तो पुलिस वाला ये और रुकेगा नहीं, डायरेक्ट एसएमएस आएगा. महेंद्र सर काय म्हणताय तुम्ही. गाडी काय म्हणत होतो. हा आता थोड्या वेळाने आराम करा. तुम्ही घेताय सीन घेताय. थांब संडे था गाडी तुम्ही नो पार्किंग लावले काय म्हणते शीतल ती पाठीमागं? नाहीये तुमची होती. अच्छा वहिनीचं नाव शीतल. हा व्हिडिओमध्ये व्हॉईस खूप खराब येतो आहे. त्याचं कारण आहे आम्ही व्हॉईस डिनॉईज केला होता. कारण गाडीमध्ये सॉन्ग चालू असल्यामुळं कॉपीराइट येण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून आम्हाला तसं करावं लागलं. त्यामुळे त्या गोष्टीसाठी सब लोगों का पूरी टीम का और क्या सेल्फी? मैं सेल्फी ना वो स्टेटस रखूंगा सबका फोटो आना चाहिए. कॉल आला
पहिले ब्रिज क्या मजा है. फायनली आम्ही हॉटेल एक्झिक्युटिव्ह योगी एक्झिक्युटिव्हला पोहोचलो आहे. बघूयात आता बाकीच्या एम्प्लॉयमेंटची भेट वगैरे घेऊ इथं. बघा यांना उपाशी आणलेले सगळे. हे चला खाण्यापिण्याची सोय करायची. चला ओ खायचं आहे ना तुम्हाला? चला खायचं आहे ना? तिथे गेलं तर काय भेटणार नाही. तिथे गेलं तर काय भेटणार नाही. तिथं काहीच सोय वगैरे नाही आहे. आपल्याला आता आपलं थोडंफार खा पटकन नाही का, कारण ते गेलेले आहेत सगळे तिकडे. ही आमच्या ऑफिसची बिल्डिंग. एखाद्या वेळेस आपल्याला सर पण इथंच भेटते बरं का, कारण सरांची भजन तीन आवडते इथं. हे बघा इथं पहिलं आपलं ऑफिस इथं नाही, पुढे आहे ना? हा इथंच आहे मला वाटतं. चला कोण कोण आहे? सारे आहेत वाटतं. काय इकडे ऑफिसला सारे वाटतं. हे लोक आता हॉटेलला चालले. गेले काय माहिती. आता आमचं टीचर्स आम्हाला माहिती नव्हतं, सांगा बरं का, नाही तर म्हणते आम्ही नाश्ता वगैरे केला नाही म्हणून. चला आम्ही नाश्त्याच्या शोधात आहेत मुंबईत येऊन. ते भाऊला म्हटलं होतं चांगलं ठिकाणी तर आमचे थांबलं. कोण एक नंबर जागा आहे तिथं युट्रेजला पण आहे सगळ्या. ते पण चलो. हो हो हो. तिन्ही प्लेट आहे ना? किती सांगितले? 4 प्लेट. नाही मला नाही खायच्या. अरे बाबा एक एक काय जास्त झालं. नहीं ये ज़्यादा हो गया. नाहीचा पाडा नसतो खूप इथं. मस्त अशा प्रकारचा नाश्ता वगैरे केला. इडली सांबार चटणी वगैरे खायला खूप छान होती. त्यात धाकधूक होती की आता मीटिंग आहे, कारण ॲन्युअल मीटिंग म्हटल्यानंतर प्रेझेंटेशन, काही गोष्टी, मत, वादविवाद या सगळ्या गोष्टी होणार. याही गोष्टीचं टेन्शन होतं. त्यामुळं सिकंदरला म्हणत होतो की चला पटकन, कारण मला खूप घाई होती. सगळे लोक ऑलरेडी तिथं जाऊन बसलेले होते, पण आपण कुठेतरी लेट पोचलो तर त्याचा काहीतरी वेगळा इम्पॅक्ट व्हायचा. याच्यासाठी मीही थोडीशी घाई करत होतो. आणि त्यात नेमका व्हिडिओचा व्हॉईस गेल्यामुळं मला रेकॉर्डिंग करून या स्ट्रिपला ऑडिओ तुम्हाला बसवावा लागला. बाकी पुढे तुम्ही पाहाच. कुठे थर्ड फ्लोर सांगितलं होतं. कनेक्टिंग लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. कनेक्टिंग प्रोग्राम भी इधर 3rd फ्लोर पे नहीं है, अपना 4th फ्लोर है ना. विचारा ना कुणाला तर फोन लावून. इथं फोन आहे ना आनंदचा माहिती. आपला हे 4th फ्लोर ला आहे ना. हां रूम मध्ये आलाय, हॉल मध्ये जायला पाहिजे. कॉन्फ्रेंस हॉल मध्ये आपली व्यवस्था है. नीचे उन्होंने लगाया था ना, नहीं वो दूसरा लगाया, शादी का लगाया वो. नहीं थर्ड फ्लोर पे लगाया. लगाया था कुछ तो 3 करके डाला है. तो क्या मीनिंग क्या होता है उसका? हाँ ना, तेच तर म्हणतोय मी. कोणती? कनेक्टिंग लॉजिस्टिक 3 क्या कितीवर? चला रिसेप्शनला खाली जाऊन.
गुड मॉर्निंग. डर का माहौल है और एक एम्प्लॉई डर के माहौल में काम कर रहा है, जो बहुत ही सख्त एम्प्लॉई है. और ये उनका असिस्टेंट है. हाय. का सांगितल्याशिवाय नको का? मीटिंगचा हाफ टाईम कंप्लीट झाल्यानंतर आम्ही लंचसाठी हॉटेलमध्ये गेलो. जसं पॅकेजमध्ये घेतलं होतं त्याप्रमाणे दुपारचं लंच आम्ही तिथे हॉटेलमध्ये केलं आणि मग राहिलेल्या मीटिंगमध्ये इन्वॉल्व झालो. तर मीटिंगचे काही फोटोज तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. मी माझा नेहमीच स्वतः फोटो काढत होतो, त्यामुळे माझं तर असेल अशी गॅरंटी नाही. त्यानंतर हॉटेल खूप छान होतं. हॉटेल योगी एक्झिक्युटिव्ह असं होतं. 4 स्टार हॉटेल होतं. 4 स्टार हॉटेलमध्ये छान अशा प्रकारची मीटिंग आमची पार पडली. आणि मग त्यानंतर मिस्टर आनंद यांचा मी रिव्ह्यू घेण्यासाठी त्यांना विचारलं, कारण फर्स्ट टाईमच त्यांच्यासाठी ही पण मीटिंग होती. माझ्यासाठी गेली 9 वर्ष सातत्याने मी मीटिंग करत आलो, पण मिस्टर आनंद यांच्यासाठी ती फर्स्ट टाईम होती. तर मी त्याच्यासाठी त्यांना या चालू असलेल्या मीटिंग संदर्भात त्यांना अनुभव विचारला. व्हॉईसचा प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांनी जे पण डिस्कशन केलं होतं ते व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला ऐकवणं शक्य झालं नाही. त्याच्याबद्दल मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यांनी त्यांचासुद्धा अनुवाद त्याप्रमाणे छान मांडला आणि मीटिंग कशी झाली याबद्दलचं मत त्यांनी परखडपणे मांडलं. आणि खूप छान अशा प्रकारची मीटिंग झाल्यानंतर आम्ही फक्त आमच्या 2 माणसांचीच वाट बघत होतो की आम्हाला आता पुण्याच्या दिशेने निघायचं आहे. आणि त्याच संदर्भात या मीटिंगचा मी एंडच करणार होतो, पण मी म्हटलं चला, येता येता माझ्याकडून एक मिस्टेक झाली. जे व्हिडिओ मी येता मिसिंग लिंकच्या रोडचे छान अशा प्रकारचे व्हिडिओ मी जवळजवळ 8 मिनटाचा व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा होता, परंतु तो माझ्याकडून चुकून डिलीट झाला, म्हणून दाखवता आला नाही. म्हणून जाता जाता त्याचा मी व्हिडिओ बनवला. तो पहा. आता हे बघदा झालं ना, आता पुढं लागते. त्याच्या पुढे हो. आणि त्या टायमाला स्लो मध्ये घ्या गाडी. स्लो करा, इथूनच स्लो करा. मस्त व्ह्यू दिसता. स्लो केला तर व्हिडिओ चांगला. नाही ठीक आहे. स्लो केला ना तर मग माझ्या हात दुखते. बारक्या लागलं का भोगदा मोठा बारका झाला का भोगदा. रात्रीचं नाही एवढं काय वाटत आहे ना. ते समजून येत नाही ना. लाईट दिसायला भारी दिसतं. सिलिंग वर गेले का तुम्ही? सिलिंग वर मुंबईला नाही. असंच आहे, बरे पण त्याची हाईट थोडी कमी आहे याच्यापेक्षा. असंच आहे ते पण. असे ब्रिज खूप आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हाईट आहे. हा, मग हेच तर प्रॉब्लेम आहे. हे बघितलेत ना, हे मी कशात बघायचं माहिती आहे का? कुठेतरी चित्रात. याच्यावरून गाडी जर खाली गेली तर संपला. बुगा आहे, बुगा 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 काहीच नाही राहणार. बुगा. आज बाबा मी नाही आता हे काढत. जस्ट मुंबईवरून घरी पोचलो आहे. एक 10-15 मिनटं झाले, म्हणजे 11:45 दरम्यान मी घरी आलो. अर्धा तास झाला समथिंग. 11:45 दरम्यान मी घरी पोचलो आहे. खूप जास्त टाईम झाला मुंबईवरून येताना. मीटिंग वगैरे छान अशी पार पडली, पण मध्ये कुठेच जास्त व्ह्यूज वगैरे दाखवता नाही आला मित्रांनो. पण ये करता याच्यामध्येच भरपूर टाईम गेला. पण ठीक आहे, असो. खूप जास्त कंटाळा आला आहे, प्रवास पण जास्त झाला आहे, त्यामुळं आता झोपतो आरामशीर. पण त्यापूर्वी हा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला ते कमेंटच्या माध्यमातून मला जरूर सांगा आणि तुमचं मत कळवा. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.